एकादशीच्या निमित्ताने आलेली सेवा आहे आपल्याकडे. तरुण मुलांनी हा सप्ताह केला तर हे एक चांगुलपण आहे बरं का. आणि खरं त्यांचं आयुष्य शिल्लक असतं, त्यांनी पुढं जीवनामध्ये कसं जगावं याच्याकरताच परमार्थ आहेत. सूर्यास्त झाल्यानंतर तसं काही उपयोग होत नाही प्रकाशाचा, तसं ज्याच्या जीवनाचा आयुष्याचा सूर्यास्त झालेला आहे त्यांनी परमार्थ ऐकला काय आणि न ऐकला काय. लक्षात, शेतातलं सगळंच वाळून गेलं धान्य आणि पुन्हा आपण तुम्ही पाणी द्यायला लागले म्हणजे महाराज जरा म्हाताऱ्या माणसाविषयी कठोर बोलतायत. संपलेलं आयुष्य बोलायचं काय आपण. मी बोललो काय आणि न बोललो काय, सृष्टीत सगळे चमत्कार घडतील पण म्हातारा जो आहे पुढं तरुण नाही होणार. म्हणून उपदेश आणि ज्ञान शक्यतो लहान मुलासाठी असतं. ज्या शाळा आहेत, जे महाविद्यालय आहेत, कॉलेज आहेत, हे सगळे तरुण पोरासाठी. त्यांना पुढं जगायचं आहे. जगणं ज्यांचं झालेलं आहे त्यांनी विचार कोणताही करो, परमार्थाचा करो नाही तर संसाराचा करो. नवीन तारुण्य राहिलेलं नाहीत. विचाराप्रमाणे अंमलबजावण्यासाठी ताकद राहिलेली नसते. काही उपयोग होत नाही त्याच्या जीवनामध्ये. विठ्ठल विठ्ठल. वेळेच्या आत परमार्थ आहे, वेळेच्या आत ज्ञान आहेत, वेळेच्या आत श्रीमंती आहेत. संशोधकांनी असा दावा केलेला आहे, जेवढे जगातले पुस्तकं लिहिलेले टॉप मोस्ट पुस्तकं 30च्या आतले पुस्तक आहेत. प्रसिद्धी भले 60ला झाली असेल, 70ला झाली असेल, 200 वर्षांनी झाली असेल, प्रकाशित कधीही होतात आणि प्रसिद्ध कधीही होतात, पण जे लिखाण आहेत, ताजेपण आहेत, ते 30च्या आत आहे. कळते पोरांना, ते 30च्या आत आहेत. आता नवीनच संकल्पना आहेत. 30च्या नंतर लग्न करतात लोक. सर्व कष निघून गेला, जीवनातलं सगळं साहित्य निघून गेलं आणि मग विचित्र पोरं जन्माला येतात. आता हे सगळं कीर्तनात सांगायला नाही पाहिजे, फक्त अभंगच असा निवडलाय, त्याला काही पर्याय नाही. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही आपण सगळे शेतकरी माणसं आहेत. बीज जेवढं चांगलं असेल तेवढं पीक आणि झाड चांगलं येतं. हाच सिद्धांत आपल्याला सुद्धा आहेत. ब्रह्मचर्य ज्यांनी टिकवून ठेवलं, ज्याच्यामध्ये कस निर्माण झाला, त्याची पुढची पिढी खूप चांगली जन्माला येते. बुद्धिमान असते, हुशार असते, संकल्पना असतात आणि नियम आहे. बाप गाढवा असेल तर लोक म्हणतात पोरगाही तसाच निघणार. खेडेगावामध्ये अजूनसुद्धा प्रथा आहे, एखाद्या मुलाने जर जास्त चॅप्टरपणा केला किंवा शिव्या दिल्या, त्या पोराला खेडेगावातले लोक बोलत नाहीत. विचारतात कोणाचा आहेस रे तू, बरोबर आहे का, कोणाच्याच का म्हटलं की ते सांगतो बापाचं ना, मग बरोबर आहे तुझे करतो ते, कारण की ही परंपरा आहे तुझी. विठ्ठला विठ्ठला. आणि जर तो माळकरचा पोरगा असेल तर उपदेश करतात, अरे तू चांगल्या घरातला पोरगा आहे, काय करायला निघालास तू, ही परंपरा नाही तुझी, ही तुझी व्यवस्था नाही, तुझी विचार करण्याची शैली नाहीत. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय असो किंवा भगवान श्री ज्ञानोबाराय असो किंबहुना नाथ महाराज असो, यांच्या 8 पिढ्या अगोदरच्या शुद्ध आहेत. DNA म्हणतात 8 पिढ्या. देहूमध्ये जे मंदिर आहे ते विश्वंभर बाबांनी बांधलेले आहेत. विठ्ठलाचं मंदिर तुकोबारायांचे पूर्वज 8 पिढीच्या अगोदरचे. ज्ञानोबारायांची तर पूर्वज काय सांगावेत तुम्हाला. ज्यावेळेस देवगिरी राजधानी होती महाराष्ट्राची, त्यावेळेस ज्ञानोबारायांच्या घराण्याचा देवगिरीशी संबंध होता आणि या मराठवाड्याचे प्रमुख ज्ञानोबारायांचे पंजोबा होते. किती मोठी ताकद आहे. कशी विशालता जी जन्माला यावी लागते ना, ती आढात असेल तर मग पोऱ्यात येते. कळते का तुम्हाला. म्हणून वारकऱ्याचं पोरगर जर चुकीचं वागलं किंवा वारकरी चुकीचा वागला, लोक त्याला बोलतात महाराज ही तुमची परंपरा नाही, महाराज होऊन खोटं बोलता तुम्ही, माळकरी असून खोटं बोलतात ना. आठवण करून देतात तुम्ही आमच्या पंथातले नाही आहेत, म्हणजे खोटं बोलणाऱ्या पंथातले नाही आहेत. आणि जर चुकीचं वागत असेल, चोरी केली असेल तर त्याची परंपरा आहे. ती बाप तसा,
आजोबा तसा, ही परंपरा आहे तशी. आणि ह्या परंपरेमध्ये जन्म घेण्यासाठी, चांगल्या परंपरेमध्ये जन्म घेण्यासाठी भगवंताला प्रार्थना करावी लागते. आपला मेंदू, आपलं दिसणं, आपलं असणं, आपलं शरीर हे वाढवडिलापासून तयार झालेलं असतं. ते येतं, ते मध्येच कुणी चांगला होत नाही आहे कुणी. आमच्या जवळचा एक डॉक्टर होता, त्याला खूप चांगल्या मुली चालून आल्या त्याच्या मुलाला, पण तो नाहीच म्हणायचा. पोरगा नाही बरं का, बाप नाही म्हणायचा, नको नको नको. मग मी विचारलं त्यांना, अहो तुम्ही एवढे चांगले चांगले श्रीमंताचे लोक येतात, महाराज नातू जर चांगला व्हायचा असेल तर जमीन चांगली लागते. मुलगीचा, आमच्याकडे पैसा भरपूर आहेत, पण पुढची पिढी चांगली जन्माला यावी याच्याकरता मुलगी चांगली पाहिजेत, मुलीबरोबर पैसा नकोय. काय विचार असतात एकेकाचे, तुम्ही अभ्यास करून पहा या गोष्टीचा. वैचारिक शुद्धता, शारीरिक शुद्धता कोणामध्ये आहेत हे तपासून, म्हणून पूर्वीच्या काळामध्ये 2 कुळं पाहिले जायचे आणि 2 कुळाचं ते मिलन असतं लग्न. म्हणजे आपल्या मनाने ठरवलेलं लग्न नाही बरं का, ते कोर्ट मॅरेज असतं. ते विठ्ठला विठ्ठला. या अभंगामध्ये सगळा विषय खूप सुंदर येणार आहे हळूहळू. सुरुवातीला जे चांगलं लागतं ना, त्याचा अंत चांगला होत नाही, हा विषय आहे. सुरुवातीला चांगलं, जे कॉलेजला जाणारी मुलं आहेत किंवा बाहेर जाणारी मुलं आहेत, लहानपणी खेळाकडे लक्ष देणारी मुलं आहेत, यांचं भविष्य चांगलं नसतं. आणि जे भविष्याकडे पाहणारी लोक असतात ते वर्तमान काळात कष्ट घेतात. आपण एखाद्या माणसाकडे पाहतो आणि पाहिल्यानंतर सांगतो त्याला काय कमी, त्याच्या बापाकडे भरपूर आहेत, बापाने किती कष्ट केले हे दिसत नाही ना. आणि मुलाचं कर्तव्य आहे, बापाने जिथपर्यंत श्रीमंती आणलेली आहेत त्याचं पुढं ती श्रीमंती नेली तर तो पोरगा आहे. मग कधीही श्रीमंताची आणि बुद्धिमान माणसाची मुलं संगत करताना चांगल्याची करतात. हा संसारातला विषय सांगितला तुम्हाला. पण जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून परमार्थाचा विषय सांगतात. पहिल्या चरणामध्ये तुझ पाहता समोरी, तुझ पाहता समोरी, तुझ पाहता समोरी, तुझ पाहता समोरी, दृष्टीना दृष्टी न फिरे माघारी, दृष्टीला फिरे माघारी, दृष्टीला फिरे माघारी, पाहता समोरी, दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी, तुझ पाहता समोरी, दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी. फार गोड अभंग आहेत. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या समोर उभे राहतात. कोणाच्या समोर उभं राहायचं हे पण शिका बरं का. कुठं गेलं पाहिजेत, कोणाजवळ बसलं पाहिजेत, कोण आपले मित्र असले पाहिजेत. जीवनामध्ये आर्थिक नुकसान किती झालं तरी चालतं, पण वेळेचं नुकसान करणारा मित्र नसला पाहिजे. ते एकदा तारुण्याचे दिवस संपले ना, व्यसनामध्ये, कोणाच्या तरी मागे लागण्यामध्ये, मग ते दिवस परत येत नाहीत. एकदा तुम्ही नापास झाला जीवनामध्ये, पुन्हा पास होण्याची संधी निसर्ग कधी देत नाही तुम्हाला. म्हणून कोणाच्या समोर उभं राहायचं, कोणाला मित्र बनवायचं ही जीवनात सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कर्णासारखा दानी मनुष्य दुर्योधनाची जेव्हा मित्रता करतो बर्बाद होतो. तो बस ना रे विठ्ठल विठ्ठल. जसं आहे तसं राहू दे, मूड जाईल नाही माझा. म्हणून फार चांगला विषय, कोणाच्या समोर उभं राहिलं पाहिजे. कर्ण चांगला आहे, बुद्धिमान आहे, गुणवान आहेत. कर्ण इतका बुद्धिमान शास्त्रामध्ये सांगितलेला आहे,
दुर्योधन पुढं जायचा आणि कर्ण पालखीमध्ये जायचा. कर्णाला असं वाटायचं की मला पालखीमध्ये आणतोय, स्वतः पायी चालतोय, किती माझा मित्र चांगला. आणि कारण असं होतं की ज्या वेळेस कर्ण बरोबर चालत होता त्यावेळेस दुर्योधनाकडे कोणी पाहत नव्हतं. दुर्योधन राजा असून कोणी पाहत नाही. मग त्या दुर्योधनाला इतकं वाईट वाटायचं की माझ्याबरोबर चालला असून मला मान नाही, कर्णाला मान आहे. मग कर्णाला का आता म्हणता तर येते ना माझ्याबरोबर चालू नको, पालखीमध्ये बस, मी पायी चालतो. आणि त्याला झाकून न्यायचे. पालखी म्हणजे जुन्या काळातली पालखी आठवत असेल तुम्हाला, वधू जशी बसलेली असते तसं कर्ण बसलेला असायचा, तो दिसला नाही पाहिजेत एवढा कर्णाचा प्रभाव होता. तरी देखील तो संत झाला नाही. काय सांगायचं लक्षात ठेवा, एवढं शरीर चांगलं, एवढं देखणं शरीर, भगवंताचा स्वतःचा गुण कर्णामध्ये, तरी देखील त्याची पूजा नाही झाली आयुष्यामध्ये. त्याला मान नाही मिळाला, सन्मान नाही मिळाला आणि प्रेम नाही मिळालं. जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या समोर ज्यावेळेस जातात, भगवंतालाच म्हणतात तुझं पाहता. अभंग खूप गोड आहे, साधा आहे, पण अर्थ फार गहन आहे. तुला समोर पाहत असताना माझी दृष्टी पुन्हा माघारी येत नाही. याला ध्यान म्हणतात. विठ्ठला देवाला उद्देशून आहे. देवा तुला पाहिलं ना, दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी मागे येत नाही, त्याला परमार्थ म्हणतात. दृष्टीचे अनेक अर्थ आहेत. ज्ञान अर्थ आहेत, डोळा अर्थ आहेत, रूप पाहता लोचनी सुख झाले हो, सगळे अर्थ आहेत. पण देवा तुला पाहिलं ना, आणि ही मानवी जीवनातली सफलता आहे. मराठी कळते सगळ्याला, ग्रामीण भाग आहे पण ऐका जरा जोर लावून. चित्तामध्ये जो बसलेला आहे ना, तोच डोळ्याने दिसत असतो. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. चित्तात जो जो बसलेला असेल, जर आई झालेली बाई असेल ना, जिथे जाईल लहान मुलगा दिसलं की त्याला स्वतःच्या मुलाची आठवण येते. मूल दुसऱ्याचं असतं पण ते चित्तात बसलेलं असतं आपलं मूल. कोणत्याही मुलाकडे पाहिले ना की ते आपल्या मुलाची आठवण येते. माझा मुलगा असा असेल, माझा मुलगा असाच होता, सगळ्या मुलाच्या आठवणी येतात चित्तामध्ये बसल्या. तसं देव जर चित्तामध्ये बसला तर चित्तवृत्ती परत फिरत नाही, संसाराकडे येत नाही, असा अर्थ आहे. एकदा तुम्ही सागराला मिळालात ना, मग पुन्हा गंगा परत येत नाही. एकदा भगवंत रूप झालेत ना, पुन्हा जीवनात संसार होत नाही. याचं उत्तम उदाहरण साधू संत आहेत. भगवान बाबा एकदा देवरूप झाले की पुन्हा कलंक लागत नाही. नाही अजून अर्थ कळला. आणि जे झाले नाही त्यांना कधी कलंक लागेल सांगता येत. काही तरुणाचं आयुष्य खूप चांगलं असतं, अत्युच्च असतं, म्हातारपण तुरुंगामध्ये जातं, कलंकित होतं. सुरुवातीला काही महाराज लोक फार प्रसिद्ध होतात. मी तर भारताच्या बाबतीत मला काय बोलावं महाराज, कशाच्या मागं भारत लागेल काही सांगता येत नाहीत. एक ज्ञानोबाचा अभंग फार सुंदर आहे बरं का, 700 वर्षापूर्वीच आहेत. वाजत असे बोंब कोणी ऐकलंय, हा ज्ञानोबाचा अभंग आहे. नायकती कहाणी. अरे कशाच्याच मागे लागू नका. 2-4 दिवसापूर्वी अशी घटना घडली, माणसं मेले वस्तू मिळण्यासाठी. ते रुद्राक्ष वगैरे नसते, मेले बिचारे. आणि त्यांना असं वाटायचं की रुद्राक्षाने जीवन मिळतं. काही अंधश्रद्धा किती असाव्यात. कॅन्सर बरा होतो म्हणे. मग इन्स्टिट्यूट कशाला काढलेत? एवढे मोठे डॉक्टर अमेरिका सहित सगळे देश रिसर्च करतायत आपल्या बॉडीवर, कशाकरता काढलेले? नाव नाही ठेवत बरं का कुणाला मी, लक्षात ठेवा. आपण आहे ना हापापलेले आहोत, आपल्याला ऐतं पाहिजेत. विठाला कष्ट न करता नुसता साधूचा आशीर्वाद पाहिजेत. माझं नशीब फार चांगलं आहे, गडावर असे लोक येत नाहीत बरं का. जर कोणी आलं ना तर मी सांगतो, आमच्या गडावर एक आहे ज्याला जगच दिसत नाहीत, लोक त्याच्याकडे पाणी पाहायला येतात. ज्याला जगच दिसत नाहीत त्याला काय सांगतात, पाणी कुठे.
आणि तो गेल्या 20 वर्षापासून सांगतो पाणी इथे, आणि त्याला स्वतःला पाणी प्यायचं असेल तर दिसत नाही. कोणाच्या मागे लागताय तुम्ही? कोणालाच समजताय तुम्हाला? पृथ्वीतलं दिसत असतं का? एखाद्याच्या आशीर्वादानं, एखाद्याच्या पुण्याने चमत्कार होत असतो जीवनामध्ये. हे झाले असते तर तपश्चर्येला किंमत नसते, अभ्यासाला किंमत नसते, आचरणाला किंमत नसते. कधीही लक्षात ठेवा, स्वतःचा उद्धार करायचा असेल तर स्वतःला चांगलं व्हावं लागेल. दुसरा पर्याय, साधू संत तुम्हाला सपोर्ट करतात. माझी भाषा नीट आहे का? गडावर विद्यार्थीच शिकायला, सगळेच अभ्यास करतात असं नाही, पण जे अभ्यास करतात त्यांना भगवानकडे सपोर्ट करतो. इथं चुकलास इथं दुरुस्त कर. अभ्यासच नाही केलं तर काय करणार तुम्ही? मग काही काही मुलं आहेत अभ्यासच करत नाहीत पण वागायला चांगले आहेत, असे पण माणसं लागतात ना. विठ्ठला मग सगळेच संत झाले पाहिजे असं नाही, पण चांगले वागतात. त्याच्या पुढचा टप्पा खूप सुंदर आलाय, ते सांगतो तुम्हाला. एक लक्षात ठेवा, आपल्या गावातल्या सगळ्या लोकांनी चांगलं वागल्याने देशाचं कल्याण नाही होत, आपलं कल्याण होतं. ज्याचा मुलगा दारू पित नाही आणि अभ्यास करतो तो स्वतःचं कल्याण करतो. आई बाप खुश असतील हा भाग वेगळा आहे, देश प्रसन्न असेल हा भाग वेगळा आहे, पण तुम्ही तुमच्यासाठी चांगलं वागायचे. काही काही माणसं बघा तुम्ही इतके जाड आहेत, ते ऑटोमॅटिक जाड नाही होत, जिभेला न सांभाळल्यामुळे जाड होतात. किती साधी गोष्ट आहे ते. काही काही माणसाला ते भजे पाहिल्यानंतर राहवतच नाही. सकाळी सकाळी घरातून निघले की पहिले तिथं जातात, आणि आता नाही बोलत तुम्हाला जास्त, तो वास जोपर्यंत त्याच्या नाकात जात नाही तोपर्यंत त्यांचं माइंड तृप्त होत नाही. ते वास वगैरे आला, सगळं आलं की नाही खाल्लं तरी ते खुश होतात. काही काही लोक आहेत असे हो, माइंडफुलनेस म्हणतात त्याला. नाही आवडत नाही, बाहेरचा चहा घ्यायलाच पाहिजेत. घरातल्या बशीला 4-5 लोकांचं तोंड लागलेलं असतं, आणि हॉटेलातली बशी सर्व धर्म समभाव, आणि सगळ्यांनी उष्टी केलेली तोंड लावलेल्या बशीची टेस्ट चहा वेगळी असेल. अनुभव घेऊन पहा तुम्ही. शुद्धता, मला पुन्हा अर्थ सांगतो तुम्हाला, चांगलं वागा, तुमचं कल्याण आहे. मी तुमच्या पुढं कीर्तन करतो, मी अभ्यास करतो म्हणून तुम्हाला चांगलं सांगतो. तेच ते सांगितलं तर तुम्ही याल का पुन्हा कीर्तनाला? काय काही एक मुलगा आला होता कोणी यूट्यूब वगैरे ऐकून, मी त्याला सांगायला गेलो, म्हणे महाराज या आम्ही ऐकले. अरे म्हणजे कुठं ऐकलं? यूट्यूबला. नवीन सांगा. काय प्रतिभा असते बघा ना तुम्हाला. नवीन सांगा. जर एखादा माणूस नवीन अभ्यास करणारा नसला तर तेच श्रोते म्हणतात, झालं का महाराज? इथेही तेच, तिथेही तेच, तिथेही तेच. काही नवीन अभ्यास. विठ्ठला विठ्ठला. आणि अभ्यासाने तुमचंही अपडेट होतात तुम्ही, समाजालाही नवीन देण्याची क्षमता येते, आणि जीवनात उच्च होण्याचे चान्सेस निर्माण होतात. तेच ते नाहीत. काही काही म्हातारी माणसं, तरुण माणसं, अर्धवट माणसं कुठं तरी डायलॉग ऐकलेला असतात, कधी भेटत ते डायलॉग मारणारच, तेच मारणार. तो त्याचा नाही, ते त्याच्यासारखं वागत नाही, पण बोलल्याशिवाय राहत नाही. आवडलेला डायलॉग असतो. मला एक मुंबईत माणूस भेटायचा, नेहमी नेपोलियनचं वाक्य सांगायचं, नथिंग इज इम्पॉसिबल. अरे तू कोण आहेस? तुझं हमालीतून बाहेर निघला नाही, आणि अशक्य काही नाही, अशक्य सतत सांगत राहतो. तू काय केलं? या वाक्याचा अर्थ. अभ्यास महत्वाचा आहे. दुसऱ्याच्या उष्ट्या शब्दांचा अपहार करू नका, त्याच्याही पुढे जाऊ नका. दुसऱ्याचे वाक्य आणि सिद्धांत जे उष्ट्े झालेले आहेत त्याची चोरी करू नका. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही तर महाराज असं कसं बोलता? हे तुकोबाराच्या जीवनात घडलेली कथा आहे. तुकोबारायांचे अभंग तुका म्हणे काढायचे आणि दुसरे लोक लावायचे. कधी कधी त्यांच्या नावाने अभंग विकले जात नव्हते, तुकोबाराच्या नावाला मान्यता होती, मग त्यांनी अभंग लिहायचे, शेवटी तुका म्हणे जोडायचे.
अभंग कुणाचा आहे? तुकोबारांचे खूप सुंदर तुकोबारांनी शिवाय दिलेत मला अशा लोकांना. विकाल तेथे विका माती नाव ठेवूनी बुक्का. अरे तुमचे शब्द समाजामध्ये विकले जात नाहीत, तुम्हाला मान्यता नाहीत, तुमचं बोलणं कोणी ऐकत नाही, आमच्या नावाने खपू नका. कधी कधी तुकोबारांचे अभंग आपल्या नावाने टाकायचे. तुकोबारांचं वाक्य सांगतोय, उष्ट्या पत्रावळी करोनिया गोळा. काय तुकोबाराय म्हणतात? उष्ट्या शब्द महत्वाचा आहे. पत्रावळी करोनिया गोळा दावी ती कळा कवित्वाची. मी कवी आहे असं दाखवतात आणि सगळं मटेरियल चोरलेलं असतं. मान नाही मिळत महाराज. विठ्ठला विठ्ठला. अभ्यासच असतो. अभ्यास चित्तामध्ये स्थिरावला पाहिजेत, मनामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण झाली पाहिजेत. जगद्गुरु तुकोबाराच्या अंतःकरणात भगवंताची गोडी स्थिरावली होती. आवडे हे रूप गोजिरे पाहता लोचन स्थिरावले शब्द आहे बरं का. फार जिथं आवडतं ना तिथंच डोळे स्थिरावतात. इतकंच बोलतो, बाकीचं कळेल तुम्हाला. कामुक माणसाचे डोळे थांबतात कुठे? धनिक माणसाचे डोळे थांबतात कुठे? विद्वानाचे डोळे थांबतात कुठे? भक्ताचे कुठे थांबतात? अभंग खूप लहान आहे पण अर्थ खूप महान आहे त्याचे. जगद्गुरु तुपाय सांगतात, माझी दृष्टी कुठं थांबते? भगवंता तुझ्या रूपामध्ये सांगते. तुला एकदा पाहिलं ना दृष्टी न फिरे माघारे. कधी कधी ना आईकडे बघा. आई एकांतामध्ये पाहिजे, पोरगं पाहिजे. पोरगाच्या प्रत्येक हालचाली आई आवडीने पाहते आणि दृष्टी स्थिरावते. ते हसतं कसं, रडतं कसं, एकदम एकाग्र चित्ताने पाहते. आणि जेव्हा ती मुलाला पाहते तिची दृष्टी माघारी फिरत नाही. तिला कानावर शब्द येतात, आमके आले तमके आले, सगळे कानावर शब्द येऊन जातात, पण डोळे तिथं असतात पोराकडे. ठीक आहे ठीक आहे, तोंड काय म्हणते, पण दृष्टी न फिरे. आवडीची वस्तू पाहिजे. आवड कशी असावी हा विषय वेगळा आहे. तुमची आवड कशी, तुम्हाला काय आवडतं, आवडलेलं मिळतं का नाही, मिळालेलं आवडतं का नाही, हे सगळे प्रश्नच आहेत ना. आवडीची बायको मिळत नाहीत आणि मिळालेली, मी कशाला बोलू. जे जे तरुण पोरं आपल्या मोबाईल फोनमध्ये फोटो ठेवतात हिरोईनचे, ती भेटलेली नाहीत आणि जी भेटलेली ती हिरोईन नाही. मी खूप जुन्या काळामध्ये दृष्टांत सांगायचो मी. एका वकिलाने एका हिरोईनचा फोटो लावला घरामध्ये आणि असं दृष्टी न फिरे माघारी. तो तिच्याकडेच बघत होता. ते बाईनी चहा घेऊन आलीत बाई आणि आपला नवरा बाईकडे नाही पाहत, बाईच्या कॅलेंडरकडे फोटोकडे पाहतोय. तेवढं सुद्धा सहन नाही झालं तिला. तिने ती चहा घेऊन उभी राहिली, ह्याची दृष्टी न फिरे माघारी. त्या कॅलेंडरवरच दृष्टी. तसंच चहा सोडून दिला. दणकीने कपशी आदळी, 2 तुकडे झाले आणि मग हा भानावर आला. याची दृष्टी मग परत आली. आता वकील हे झालं, काय झालं ग, तिच्याकडूनच चहा घ्या. हे फार अवघड आहे. ज्यांचा अनुभव असेल त्यांना माहिती आहे. काय म्हणले ते, तिच्याकडून चहा घ्या. वकील माणूस तो जरा वेगळ्या पद्धतीने सांगा, ग मी हे पाहत होतो, तू जर अशी असती तर कसं झालं असतं. वकील तर्क दिला तरी, तू जर अशी असती तर कसं झालं असतं. ते म्हणे तुम्हाला झाडू मारायला ठेवलं नसतं. कुठं दृष्टी कुठं थांबते, किती वेळ थांबते आणि कशा करता थांबते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा जीवन पूर्ण झालंय, तृप्तता मिळाली जीवनामध्ये. आता संसाराकडे माझं मन परत येत नाहीत. संपूर्ण शरीरामध्ये तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, आता दृष्टी परत येत नाहीत. इतका गोड अभंग आहेत.
येणे सोसे मन झाले परत माघारी येत नाही परत येणे सोसमाना झाले हाव भारी परत माघारी येत नाही परत माघारी येणे सोसमाना झाले हाव भारी परत माघारी येत नाही परत माघारी दृष्टी न फिरे माघारी. साहित्यामध्ये दृष्टी शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. एकदा पूर्णता प्राप्त झाली, पूर्ण ज्ञान झालं, पूर्णता आली, मग ज्ञानामध्ये अपरोक्षानुभवामध्ये बदल पडत नाही. दृष्टी न फिरे माघारी. पण ही स्थिती यायला पाहिजे. पण दृष्टी माघारी फिरत नाही अशी अवस्था निर्माण झाली, ती आनंदाची अवस्था आहे, चित्ताची अवस्था आहे. आणि चित्तामध्ये जो बसलेला आहे ना, तोच डोळ्यातून सर्वत्र दिसतो. आता ही खूप प्रचलित शब्द आहे, कण में भगवान, देव व्यापक आहेत, सगळीकडे प्रसिद्धी आहेत. देव व्यापक कोणाला आहे? तुम्हाला नाही आहे. तुम्हाला तर असं आहे, मला सक्का भाऊ भाऊ वाटत नाही, वैरी वाटतो. देव कुठं कणाकणामध्ये दिसणार आहे तुम्हाला? प्रतिस्पर्धेनं तुम्ही पेटून उठलात, साम्यता तुम्हाला दिसणार नाहीत. साम्यता सिद्धी आहे. ज्ञानोबांची फार आवडती सिद्धी साम्यता. आणि ही साम्यता समता येण्यासाठी आपली योग्यता लागते. वर्तमान काळात जर बघितलं आपण, हे प्रतिस्पर्धी जग आहे. कोण कोणावर कसं मात करत असेल, सगळं जीवन याच्याकरता आहे. गडावर 2-3 लोक आले होते, त्यांच्या गावातली गोष्ट मला सांगत होते. असं केलं आम्ही, असा डाव टाकला, असं केलं. आता ग्रामपंचायत झाली ना, त्यामध्ये गडाचं पण बरंच नुकसान झालं बरं का. तर ग्रामपंचायत आहेत, एकत्र असणारं गाव विखुरल्याशिवाय राहतच नाहीत. लगेच गावकरी म्हणतात, महाराज जरा पुढच्या वर्षी या वर्षी गाव बरोबर नाही. काय म्हणतात? कोण विखरलेले गाव, कोण आलेले आहेत? दृष्टी बरोबर नाहीत, एकमेकाच्या विषयी बरोबर नाहीत. आणि येऊन सांगतो आम्ही असं, माझं प्रॉब्लेम असं आहे, एक तर मला गावाचं, आपण म्हणतो ना गाव गुंडी, ती माहीत नाहीत. आणि जे लोक बोलतात ते आवडत नाहीत. पण मी कधी कधी भगवान बाबाकडे पाहतो, एवढा अडाणी समाज, त्यांच्यात राहून ते शांत राहिले, याला संतपणा म्हणतात. कुठल्याही प्रकारचा विकार नाही. मला ऐकूच वाटत नाही. 1-2 मिनटं झाले की माझी कॅपॅसिटी संपून जाते. दृष्टी न फिरे. आणि काहीतरी बोलण्याच्या आत मी सांगतो, ठीक आहे आता आपण नंतर बोलू, पुन्हा या. त्यांना जे आवडतं, ज्या विषयावर ते स्थिर राहतात, शब्द येतात, ते विषय इतरांना आवडत नाहीत. याचं कारण काय? दुसऱ्या चरणाचं, माझ्या चित्त तुझ्या पाया पाया, 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 माझ्या चित्त तुझ्या पाया. मिठी पडाली पंढरी राया, मिठी पडाली पंढरी राया, माझ्या चित्त तुझ्या पाया पाया, माझ्या चित्त तुझ्या पाया.
खूप गोड अभंग आहे आणि याची भूमिका आपण पाहिली. चित्तामध्ये पाहिजेत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझी दृष्टी परत का फिरत नाहीत, माझ्या चित्ता तुझ्या पाया. चित्त माझं आहे आणि पाय म्हणजे स्वरूप म्हणजे ज्ञान तुझं आहे. या दोघांची गाठ झाली. ही मानवी जीवनातली सक्सेसफुलता आहे, सफलता. काय सफलता आहेत? चित्त माझं आहे आणि स्वरूप तुझं आहेत, याचं एकेंद्रीकरण झालं पाहिजे. माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली, पंढरी राया तुझ्या पायाची आणि माझ्या चित्ताची मिठी पडली, म्हणून दृष्टी परत येत नाही. विठ्ठला सगळ्या संतांचं चरित्र आहे. जनाबाई असो, माऊली असो, नाथ महाराज असो, तुकोबाराय असो, एवढं एकच वाक्य बरं का, माझ्या चित्ता. सगळे अभंग आहे का, चित्तावरचे अभंग आहेत आणि भगवंताच्या पायावरचे अभंग आहेत. आणि पाया जवळ ठेव, पायाची एकरूपता कर. पाय शब्दाचा अर्थ ज्ञान आहे, स्वरूप आहे, हे लक्षात ठेवा. एक रूप झालं पाहिजे, चित्तात ज्ञान बसलं पाहिजे, एक रूप झालं पाहिजे. आणि याच्यावर तुमचे आमचे सुखदुःख आहेत. आपल्या मनात एक असतं आणि ओठामध्ये एक असतं. हे बोलायचं काय आता? मनामध्ये मला एक जण आला बरं का, त्याला कुणीच विचारत नव्हतं. मला म्हणे, बाबा गावकऱ्यांची इच्छा आहे, मी निवडणुकीला उभं राहावं. म्हणलं रा, तुम्ही काहीतरी सांगा ना गावाला. अरे म्हणजे गावकऱ्याची इच्छा आहे ना, माझी काय इच्छा आहे? नाही नाही म्हणे, जर तुम्ही सांगितलं तर बरं पडेल. नाही कळालं. आला होता एकटा, एकमेवा द्वितीयम. आणि त्याच्या मनात आहे, माझ्या चित्ता म्हणतोय, त्याच्या मनात आहे मी निवडून यावं. खडूस माणूस, कोणाच्या उपयोगाला न येणारा, आणि इच्छा मोठी चित्तामध्ये. आणि मला सांगतो तुम्ही सांगा. म्हणलं इतका भोळा समजू नको म्हणलं आम्हाला. तुला जर गावकऱ्यांनी मान्य केलं असतं ना तर निवडून पाया पडायला आला असतास. तू एकटा आला, त्याऐवजी तुझ्यासारखा खराब माणूस, मी सौम्य शब्द वापरतोय, तुझ्यासारखा नालायक माणूस गावात नसला पाय. पुढचा शब्द आहे का, त्याचा नालायकपणा मिठी पडली पंढरी राय, आमची मिठी. त्याला असं वाटतं माझ्या बरोबर जर आला, माझ्याशी एकरूप झाले ते मी बाबा सांगतील. बाबा कसं काय सांगतील? ते जुने बाबा वेगळे होते. आणि काही गडाच्या अतिरिक्त बाबा आहे, काही सांगतात. मी एका बाबाला म्हणलो, तुम्ही कोणालाही आशीर्वाद देतात, काय फरक पडेल, लागलं तर लागलं, काय केस करणार आहे? नाही गुण आला तर तुम्ही आता डॉक्टरकडे जाता सगळ्याकडे. एखाद्याचा गुणधर्म नाही आला, चुकीचा उपचार केला, काय चालतंय तुमचं? मिठी पडली ना त्याच्याबरोबर, चुकीचा असो नाही तर. म्हणून गुरु कधी लक्षात ठेवा, डॉक्टर आणि वकील आयुष्यात चांगले मिळाले तर दिशा मिळेल तुम्हाला. हे जर चुकीचे मिळाले ना, मरेपर्यंत सुधरत नाही तुम्हाला. काय काही असे गुरुचे शिष्य भेटतात आम्हाला येऊन नावं ठेवतात, महाराज तुमच्या ज्ञानाचं काय खरं आहे? म्हटलं मग नामस्मरणाशिवाय पर्याय नाहीत. कोण सांगतंय? त्याचे वाक्य नाहीत बरं काय. गुरुनी पोराला शिकवलेलं असतं शिष्याला, सगळं ज्ञान व्यर्थ आहे. बरं गुरु ज्ञानी असतात असं म्हणलं असतं का? बोला ना. एक तर प्रकार असा विचित्र आहे, काही संप्रदाय असे पैसे नाही घेत बरं का कीर्तनात, पैसे घेत नाही. पण त्यांचा कार्यक्रम जर बघितला ना तर त्याचे 1-1 कोटीचा खर्च असतो आणि महाराज पैसे घेत नाही. कळलं तुम्हाला? मग ती 1 कोटीचा खर्च येतो कुठून? आणि कीर्तन करायला नावं ठेवतात, महाराज किती पाकिट आहेत. अरे ते पाकिट जाऊ दे, ते एकट्याचं झालं, पण तू ज्या संप्रदायात आहे त्याचा खर्च चालतो कुठून? ते म्हणजे लोकवर्गणीतून. मग कीर्तनकाराचं पाकिट कुठून आहे? बोला ना. लोक तुला काही याला मिळालं म्हणून त्रास होतो, पण त्याला त्याच्या गुरुला मिळालं पाहिजेत. ही चुकीची मिठी बरं का, मगर मिठी म्हणतो आम्ही त्याला. का नावं ठेवतात तुम्ही? आणि पुढं जाऊन सांगतो तुम्हाला, 4 पुरुषार्थ आहेत. तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात, 4 पुरुषार्थ आहेत. त्यातला दुसरा पुरुषार्थ अर्थ आहे. अर्थ म्हणजे पैसा.
दोनच गोष्टी कमवण्यासारख्या आहेत, एक पैसा आहे आणि एक मोक्ष आहे. तुम्हाला किती कळतंय मला नाही माहिती, पण ऐकून घ्या. जर तुम्ही पैसा कमवला, अर्थ कमवला, काम तुम्हाला शरण येतो. धर्म कमवला, मोक्ष शरण येतो. हे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. धर्म जर करणारा असेल, मोक्ष शरण येतो. पैसा कमवणारा असेल, काम शरण येतो. काही काही बघतो मी कधी कधी अधूनमधून काही काही लोकांना जोडा नसतोच, पण सरकारी नोकरी असते, क्लास 1ची नोकरी असते, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर सकाळी माणूस जेवणार नाही, पण चांगली पोरगी भेटते त्याला. कशाचा परिणाम आहे हा? अर्थाचा परिणाम आहे. अर्थ आणि काम, जिथे अर्थ आहे तिथे काम मागे लागतो. आणि मोक्षासाठी प्रयत्न करा, धर्म मागे असतो. धर्माकडे जा, मोक्ष मागे असतो. म्हणून पैशाला कमी लेखू नका. विठाला आणि त्याच्या पुढचं सांगतो तुम्हाला, जेवढ्यांच्या तुम्ही कथा ऐकता, जेवढ्यांच्या रामचंद्रापासून आता सगळ्यांच्या कथा ऐका, सगळे श्रीमंत आहेत. गरिबाच्या कथा नसतात, व्यथा असतात. गरिबांचे पुस्तकं वाचा, व्यथा प्रगट होतात. तुम्ही कोणाच ऐका, 5 पांडवाचा ऐका महाभारत, गरीब होते का ते? बोला ना. आणि या काळामध्ये आणि महाभारतामध्ये गरिबाला आयुष्य नव्हतं महाराज. हे वास्तव आहे. गरिबाला कोणी वाली नाही आहेत. देव वाली म्हणतात तो भाग सोडून द्या, पण माणसं वाली नाही. गरीब श्रीमंत होत असला तर 10 शत्रू होतात. आणि वर्तमान काळात काय आणि पहिल्या काळामध्ये काय, 10 जण एकत्रित असते तर लुटतात ना. कोणाला लुटतात? गरिबालाच लुटतात ना. श्रीमंताला कुठं लुटतात? श्रीमंताला फोन येतात, खंडणी, पैसे काढा. तुम्ही अभ्यास करून पहा, जितकं तुम्ही गरीब राहाल लोक लुटतात तुम्हाला. म्हणून जेवढ्या कथा आहेत, जेवढं शास्त्र आहेत, सगळं ज्ञानी आणि श्रीमंत लोकांचं आहेत. शब्द कळाल? एक तर ज्ञानाची कथा आहे, नाहीतर राजाची कथा आहे. तिसरी कथाच लोकप्रिय होत नाही. विठाला विठाला. धर्म कोणताही असू द्या, सगळ्या धर्मातल्या लोकांचा अभ्यास करा तुम्ही. सगळे श्रीमंत आहेत आणि ज्ञानी लोक आहेत, त्यांच्या कथेवर लोक चालतात. अर्थ हा पुरुषार्थ आहे, तो कमावा लागतो, असा मिळत नाहीत. चिटर करून मिळत नाही. अर्थामध्ये 2 प्रकार आहे बरं का. शास्त्रामध्ये लक्ष्मी आणि दरिद्रता ह्या बहिणी आहेत. तुम्हाला कधी माहितीसुद्धा नसेल. लक्ष्मी आणि दरिद्रता बहिणी आहेत. त्याला अलक्ष्मी असं नाव आहे. लक्ष्मी आणि अलक्ष्मी. भरपूर पैसा येतो, पण तो अलक्ष्मी असतो, सुख देत नाही, समाधान देत नाहीत. ती अलक्ष्मी. दिसायला भरपूर पैसा, मला सांगा घरात भरपूर पैसा आहे, बंगला आहे, गाडी, झोप येत नाही. दरिद्रता. झोपेची घरातलं काहीच चालत नाही, त्याचे नौकर त्याच्या समोर खातात. गाडी फिडी हे इतकं तोंड वाकडं करतं, ते अलक्ष्मी म्हणतात त्याला. आणि जर लक्ष्मी असेल ना, पोटा पाण्यापुरतं येतं, पण दोघांचे चेहरे प्रसन्न असतात. अर्थ हा पुरुषार्थ आहे. पुन्हा शब्द सांगतो, पुरुषार्थ आहे. तो अर्थ म्हणून आला पाहिजे, लक्ष्मी म्हणून आला पाहिजेत. लोकाला लुबाडून, लोकांमध्ये अपमान करून, लोकांचं लुटून हे नाही चालणार कधी. समाधान देणारच. तुम्ही श्रीमंत असाल, बरं येणार कुठून मला सांगा बरं तुम्ही. जेवढे श्रीमंत माणसाला जर जीवन विकत घेता आलं असतं ना, तुम्हाला कधीच बर्बाद करून टाकलं असतं तिने. ह्या गावाचं आयुष्य घे, त्या गावाचं तारुण्य घे, याला मार त्याला, असं करता येत नाही. पण लक्ष्मी आहे, अर्थ आहे, अर्थ पुरुषार्थ आहे. म्हणून जेवढं म्हणून कथा आहेत सगळ्या पुरुषार्थाच्या आहेत. पिक्चर बघा तुम्ही, मार खाणारा कधी हिरो असतो का? खरा तो मारच खात असतो व्यावहारिक जीवनामध्ये. पण ज्यावेळेस नट दाखवतात तो हिरो दाखवतात. अहो, जे गोष्ट घडत नाही त्याच्यावर तुम्ही प्रसन्न होता.
एक माणूस 10 लोकांना मारू शकत नाही, पण मारल्यानंतर तुमचा आत्मा संतुष्ट होतो, हिरो आहे. याला म्हणतात पुरुषार्थ. विठाला विठाला. फार चांगली गोष्ट. म्हणून अर्थ बलवान आहेत, लक्ष्मी आहेत, त्याचप्रमाणे ज्ञान आहेत, मोक्षाचं ज्ञान. आणि ते ज्ञान शब्दाचा अर्थ आहे पाया. तुझ्या पाया म्हणजे ईश्वरा, परमात्म्या, तुझं ज्ञान, तुझं स्वरूप. भगवंताच्या अतिरिक्त ज्ञान नको, भगवंताच्या अतिरिक्त स्वरूप नको, भगवंताच्या अतिरिक्त काहीच नको. म्हणून शब्द फार वेगळे वेगळे आहेत. माझ्या चित्ता भगवंता तुझ्या पाया मिठी पडली. नाही कळलं अजून? इतरांची मिठी नको आहे. मिठी म्हणजे पैसा न सोडणारे लोभी. आहे का नाही तुमच्या गावामध्ये कधी? आता एवढी वर्गणी झाली तरी न देणारे आहेत ना हिरे. नाही, सोडतच नाहीत. पण पुरुषार्थ नाही आहेत. माझा शब्द लक्षात ठेवा, हे नकोय जीवनामध्ये. चुकीच्या ठिकाणी दृष्टी नकोय. म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, आवडी तिथे दृष्टी पडते माणसाची, ती परत येत नाहीत. आवड कुठं पाहिजेत? भगवंताच्या ठिकाणी पाहिजेत. नाही म्हणजे महाराज देव दिसत नाही, वाक्य आहे का? देव दिसत नाही आणि मिठी कशी काय पडली? नाही, एक रूप झालंय जगात. लोहे सरिता निराळे, लोहे सरिता निराळे, लोहे सरिता निराळे, लोहे सरिता निराळे, लोहे सरिता निराळे. हळूहळू तुकोबाराचा अभंग कोणती दिशा घेतो लक्षात ठेवा बरं का. नोहे सारिता निराळे, मीठ वेगळं आहे तुकोबाराय म्हणतात आणि पाणी वेगळं आहे. हे तोपर्यंतच वेगळे जोपर्यंत एकमेकाला मिठी मारत नाहीत. ह्या अभंगाचं सगळ्यात मोठा तात्पर्याचा सिद्धांत आहे. मीठ वेगळं आहे आणि पाणी वेगळं कुठपर्यंत? जोपर्यंत मिठी पडत नाही. एकदा पाण्याची आणि मिठाची मिठी पडली, जगातलं कोणतंही शास्त्र असं नाही पाण्यातून मीठ बाजूला करेल. नोहे सारिता निराळे, लवण मेळविता जळे. खूप मोठा अर्थ आहे, पण वेळेच्या अभावी जरा वेगळा अर्थ सांगतो तुम्हाला. मीठ पाण्यामध्ये गेलं, पाणी रूप झालं. मीठ रूपाने राहिलं नाही. मीठ काय झालं? बोला ना. नाही, अजून अर्थ नाही कळला. मीठ काय झालं? जोरात बोला. काय नाही, विरघळलं. मीठ विरघळलं. त्याचं रूप कोणतं झालं? मीठ आता कोणत्या रूपाने दिसतं? मोठा सिद्धांत आहे, म्हणून तुमच्याकडून ठासून घेतोय. मीठ पाण्यामध्ये मिळालं, मिठाचं रूप कोणतं झालं? तुकोबाराय भगवंतात विलीन झाले, त्यांचं रूप कोणतं झालं? भगवंत रूप झाले. विठ्ठला विठ्ठला. नाही, हा अर्थ आहे. अगोदर संसारातलं चित्त बीठ रूपाने होतं. भगवंताच्या पायाची मिठी पडली, तुकोबारायांचं चित्त विरघळलं.
भगवंतात विरघळल्यामुळे तुकोबाराय भगवंत झाले. अर्थ कळाला का तुम्हाला? तुकोबाराय म्हणून तर म्हणतात देवते संत, देवते दोनदा निमित्त त्या प्रतिमा. दिसायला फक्त प्रतिमा वेगळा आहे, पण चित्त परमात्म्यात मिळाल्यामुळे जगातला कोणताही माणूस आला नोहे सारिता निराळे. माझं चित्त भगवंतात विरघळल्यामुळे, सुशिक्षित लोकांनी आणि तुम्ही पण ऐका बरं का, चित्त विरघळल्यामुळे गाथा निर्माण झाला. तुम्ही MA करा, PhD करा, काही करा, जी गोडी अभंगात आहे ना ते कुठंच नाही. आणि ते गोडी शब्दाचा अर्थ आहे तुकोबाराय एक रूप झाले, आनंद रूप झाले, म्हणून अभंग गोड आहेत. 400 वर्ष टिकले हो. आता इथून पुढचा काही प्रश्नच नाहीत. पण अभंग गोर गरिबाच्या तोंड, शिकलेल्या माणसाला अजूनही विरोध आहे. जेव्हा तुकोबारायांचं चरित्र लिहितात ते अजूनही वेगळ्या पद्धतीने लिहितात. माझं म्हणणं असं आहे, चरित्र सोडा, अभंगाचा अर्थ लावा. तुमच्या कवितेमधून जगद्गुरु तुकोबारायांची गोडी आली पाहिजे. येत नाही गोडी हो. का? माझ्या चित्ता तुझ्या पाय मिठीच पडलेली नाही. विषयाबरोबर मिठी आहेत, कातड्याबरोबर मिठी आहेत, चैतन्याबरोबर मिठी नाही. आणि ज्याच्याबरोबर तुमची मिठी पडलेली ते तुमच्या चित्तातून बाहेर पडतं. ही मी भूमिकेत सांगितलं तुम्हाला. जे चित्तामध्ये आहे तेच तुमच्या ओठामधून येतं, शब्दामधून येतं. चुकून का होईना तेच शब्द येतात जे तुमच्या मनामध्ये आहेत. मनामध्ये विषय आहेत, घाण वास येणार. नाही कळलं? पडते का नाही तुम्हाला? तुमच्या गावामध्ये एखादा श्रीमंत माणूस आहे पण घाण वागतो, चरित्र खराब आहे, घरात न्याल का तुम्ही? बोला ना. शहरामध्ये शिकलेली माणसं आहेत, हॉटेलात बसून व्यवहार करतात पण आपलं घर दाखवत नाहीत. कळतंय तुम्हाला? व्यवहार करायचा आहे, मार्केटमध्ये व्यवहार करू, पण घर खराब नाही झालं पाहिजे. एवढी अक्कल आली तरी पुष्कळ झालं. हे येडं कुणालाही घरी बोलवतो आणि 2-4 दिवसांनी कळतं बायको पळून गेली. कुणाची चूक आहे? पोरगी पळून गेली, कुणाची चूक आहे? बोला ना. वाईट माणसाला तुम्ही घरात बोलवलं, मिठी पडली. तुकोबारायचा अभंग आहे, विठाला विठाला. मला अभंग दिसायला रोजचा आहे, पाठातला आहे, पण थोड्या थोड्या पद्धतीने घेतला. विचित्र अभंग आहेत. मिठी पडली पंढरी राया. कोणत्याही माणसा आपल्याशी समरसता कोणत्या माणसाची असावी हे कळलं पाहिजे. याच्यावर तुकोबारायांनी माऊलीचं ज्ञानेश्वरीत प्रकरण आहे, अमानितो या शब्दावर. कवनेही विषयीचे साम्य होणे न रुचे. आपलं चित्त कोणत्याही माणसात मिसळण्यासाठी साधक तयार नसतो, म्हणून तो देव होतो. किती मराठी कळते मला नाही माहिती, प्रयत्न करा. विठ्ठला. खूप ग्रामीण भाग असल्यामुळं हळूहळू खाऊ घालतोय बरं का. शहरात असतं तर जरा वेगळा या अभंगाचा अर्थ सांगितला असता, पण तुमच्या चेहऱ्याकडे पाहून, तुमच्या झोपेकडे पाहून. विठ्ठला विठ्ठला. फार वेगळा विषय, फार वेगळं चैतन्य आहे याच्यामध्ये. कोणाला घरात आणायचं, आपण कोणाच्या घरात जायचं हे पण महत्त्वाचं आहे. तुम्ही नका घरात आणू, पण रावणाच्या घरात जाऊ नका ना, दारुड्याच्या घरात जाऊ नका. बिघडणार कोणीच नाही, तुमची वृत्ती खराब होते. एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, एकदम साधी. 2-4 दिवसापासून मी ठरवतोय तुम्हाला, मलाच, की थोडंसं डाएट करू. जरा वजन वाढत चाललंय, थोडं नाही वाढायला पाहिजे वजन, पण ते गडाचं वजन आहे, त्याला मी तरी काय करणार. डाएट करायचं ठरवलं. जसं ठरवलं ना तेव्हा आवडीचेच पदार्थ येतात. आणि ज्या दिवशी ठरवलं की जाऊ दे आता आपल्याकडून डाएट होत नाही, त्या दिवशी काहीच मिळत नाही. मिठी पडली
जेवढे त्या दिवशी येणार, कुठे मुंबईहून काहीतरी आणेल, नाही तर औरंगाबादहून काहीतरी आणेल, आणि आणल्यानंतर जर सांगितलं ना जरा डाएट, नाही नाही आजच्या दिवस खा, काय नाही होत, मिठी पडली, सगळं बिघडवून टाकतात. मी माझा दृष्टांत दिलाय तुम्हाला. तुमच्या आयुष्यामध्ये बघा, अभ्यासाला मूड आला आणि एक माणूस आला, जाऊ दे रे ते रोज होते, आपण चल पिक्चरला जाऊ, बरबाद. संगत कोणाची केली पाहिजे. म्हणून एकांतामध्ये गाथा जन्माला आला. तुमची जी सुख निर्मिती आहेत, तुमची दुःख निर्मिती आहे, संगतीवर आहेत. कोणाच्या घरात जाताना तुम्ही कोणाला चित्तामध्ये घेता. मी या काळामध्ये ना बऱ्याचशा कविता वाचल्यात, सगळ्या दुःखाच्याच, विरहाच्या कविता. आता ती ज्याच्याबद्दल हा विरह करतो, यांनी लग्न केलं नाही, समोरची लग्न करून 2 पोरं तयार झाले त्याला, बाईला, तरी हा अजून तिच्याच प्रेमात आहेत. नाही कळलं अजून. असे माणसं एक तर कवी होतात, नाही तर परमार्थात येतात. दुखी जीवन. हरिद्वारमध्ये असा प्रसंग आला, खूप एज्युकेटेड संन्यासी होता. मला त्याच्या हालचालीवरून कळायचं हा शिकलेला आहे म्हणून, वागण्यावरून. ज्ञानोबांच्या ओव्यात बरं का ओळखायचं कसं माणसं. ज्ञानेश्वरी अभ्यास करा, समोर माणूस पाहिल्या स्कॅन होतो त्याचा. अशी ज्ञानेश्वरी शिकवते, अशी डोळे तयार करते ज्ञानेश्वरी. तुम्ही कोणाच्याही मागे लागतात आणि काही करतात. तर मला असा डाऊट आला तर मी त्याची दोस्ती केली. 60-70 वय होतं त्याचं, त्यावेळेस माझं 20-22 होतं. पण ज्ञानेश्वरीमुळे ते डोळे तसेच होते माझे. बोला महाराज जी आप तो बहुत अच्छे हैं, आपकी आंखों में दर्द दिखता है. सहज बोललो मी. मला काही एवढे भारी भारी शब्द येत नव्हते, पण मला म्हणे सही पैशाना. काय म्हणला तो? सही पैशाना. मग ते पुढं बोलणं चालणं झालं. काही दिसत नव्हतं मला. काय आपलं काहीतरी डायलॉग मारायला पाहिजे होतो म्हणून मारला. तुम्ही कोणत्याही पोरांना बोलून बघा, दुखती नस पकडल्यासारखी होते. पण जे अभ्यासू आहेत ना, तुमच्या जवळच येत नाहीत. ते UPSC MPSC करणारे पोरं रस्त्याने कधी फिरत नाहीत. त्याच्या पुढं जाऊन सांगू का, राजकारणी लोक तुम्हाला काय वाटतात काय नाही तुम्हाला माहिती आहेत. पण मी त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकतो. महिना ते घरात जात नाही, दौरा करतात, साधी तपश्चर्या आहे का हो त्यांची. आणि तुमच्या सारख्याबरोबर बोलतात, बसतात. त्यांच्या बंगला आहे, त्यांची गाडी आहे, त्यांचं सगळं आहे. पण दौरा निघाल्यानंतर सगळं ॲडजस्ट करतात. तुम्ही बघा काय त्याग आहे तो. राजकारणासाठी समर्पण किती आहे त्यांचं. मुलगा किती मोठा झाला कळत नाही, स्वतः कुठेच कळत नाही, काय खातात सगळं बघितले जवळून मी या लोकांना. त्याग आहे त्यांच्या पाठीमागं आणि ध्येयता आहेत, सोडतच नाहीत. 2 वेळा पडू 3 वेळा पडू, पण डोक्यात एकच आहे, कधी ना कधी तरी निवडून. इतकं देवाच्या मागं लागलं ना तर देव भेटेल हो. दुसरा विषय डोक्यामध्ये येत नाही. मिठी पडली पंढरी, विषयाबरोबर तादात्म्य एकरूप झालेले नाही, बसतच नाही डोक्यामध्ये. 30-40 वर्षापासून माझा एक मित्र आहे. 40 वर्षापूर्वी तो तसाच होता आणि आता मध्ये आधी भेटला ना तो. आता येतो गडावर कधी कधी. कीर्तन कधीच ऐकत नाही. पहिलेही कीर्तन ऐकत होतं, माझं म्हणून नाही, कोणाचंच कीर्तन ऐकत नाही. त्याचे ठरलेले विषय आहेत त्याचे. 40 वर्षापूर्वी तेच होते आणि आता आले की तेच बोलणार. ते असं राजकारण झालं, असं झालं, यांनी असा डाव टाकला त्यांनी. पण आता याला काही संबंध नाही ना याचा. 40 वर्षात एवढे उलटसुलट झाले, सगळं तारखे वाईज पाठ आहे त्याच्या. पण त्याला म्हणलं अरे तू जर ज्ञानेश्वरी केली असते एवढ्या वर्षांमध्ये. आपला विषय नाही. काय शब्द आहे त्याचा? आपला विषय. आपलं मन तिथं जात नोहे सारिता. दुसरा विषय सुचत नाही. अभ्यास करून पहा तुम्ही. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, भगवंताला तुझ्यात चित्त गेल्यामुळे, तुझ्यात मी एक रूप झाल्यामुळे मी तू झालोस. मराठी कळते तुम्हाला? मी तू झालोस. तुझं स्वरूप माझ्या अंतःकरणामध्ये आलं. आणि हा चमत्कार नव्हे. 400 वर्षापूर्वी कुठलाही ग्रंथालय नसताना,
कुठलंही शिकवणारे नसताना चित्त भगवंताशी एकरूप झाल्यामुळं आपोआप कवित्व सुचलं. हे मी बोलत नाही, तुकोबराय बोलतात. तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थ गुह्य भाव तोची जाणे. विठाला विठाला. म्हणून आजही लोकांना एक कोरळ उलगडत नाहीयेत. का 16 वर्षाच्या आत ज्ञानेश्वरी लिहिली? जर तुमचं विज्ञान एवढं प्रगत आहे, जर स्वतःला तुम्ही वैज्ञानिक आणि बुद्धिमान मानतात, का उत्तर देत नाही तुम्ही? ज्ञानेश्वरी सारखा सर्वसंपन्न ग्रंथ आजही निर्माण झालेला नाही. तुम्हाला कळत नाही याच्यापेक्षा दुसरा पुरावा काय? तुम्हाला कळतंय का? ज्ञानेश्वरी चांगल्या चांगल्याला कळत नाही. कळत नाही हा अनुभव आहे, म्हणजे ते मोठे आहेत. त्यांची भाषा आपल्याला कळत नाहीत, सिद्धांत आपल्याला कळत नाही, अजून काय सांगायला अनुभव पाहिजेत. अभंग कळत नाहीत. का? चित्त भगवंताशी एकरूप झालं. मग भगवंताशी एकरूप जर चित्त करायचं असेल तर काय करावं लागेल? तुका म्हणे बळे, तुका म्हणे बळे, तुका म्हणे बळे, तुका म्हणे बळे, तुका म्हणे बळे. चित्ता तुझा पाया, माझा चित्ता तुझा पाया. तुकोबर आहे उत्तर दे. भगवंत रूप केव्हा होता येतं? मीठ पाण्यामध्ये केव्हा मिसळतं? त्याचं उत्तर शेवटच्या चरणात आहे. तुका म्हणे बळी जीव दिला पाय. बळी म्हणजे बळीराजा नाही बरं का, काही डोक्यात यायचं. बळीने जीव पाया तळी दिला असला अर्थ नाही. तुकोबर आहे म्हणतात मी माझा जीव पाया तळी बळी दिला, हा अर्थ आहे. विठ्ठला ते बळीराजाचा अर्थ नाही तर, नाही तर ते बळीच यायचं डोक्यामध्ये. बऱ्याचशा लोकांना बळीकडे जातं, बळीचे राज्य, तसा अर्थ नाही. का ईश्वर रूप केव्हा होता तुम्ही? तुका म्हणे बळी. कोणाचा बळी दिला? बळी दिला या अर्थाने बळी शब्द आहे. जीव दिला पायातळी, पायातळी जीव बळी दिला, समर्पण केलं, आत्मसमर्पण केलं. ज्याने ज्याने ध्येयासाठी जीव दिला ते ती माणसं या जगात मोठे झाले. मराठी कळाली तुम्हाला? वैज्ञानिक असेल, राजकीय विश्लेषक असेल, राजा असेल, ज्याने ज्याने बळी दिला जीव म्हणजे समर्पण केलं, आपल्या ध्येयाच्या अतिरिक्त जो काहीच पाहत नाही तो या जगात मोठा होतो. आमची जी पोरं आहेत ना, काही काही मी फार टिंगल करतो, आमच्या बरोबरची लोक आहेत. आपल्या कीर्तन परमार्थामध्ये काही प्रकार आहेत, काही गायक आहेत, काही वादक आहेत, काही कीर्तनकार आहेत. लोकसुद्धा असे खोडील आहेत ना, जे गायक आहेत त्याला म्हणतात तुम्ही गायक आहे पण कीर्तन नाही करत, टोचणी म्हणतात त्याला. तुम्ही गायक आहे तो पण काही कीर्तनकार नाहीत. तुम्ही कीर्तनकार व्हायला पाहिजेत. त्याच्या गाण्यावर हे समाधानी नाहीत. पण ह्याचा काही संबंध आहे 2 तासाकरता? पण टोमना मारून जाणार. बरं जो कीर्तनकार आहे त्याला म्हणणार स्वराचं ज्ञान नाही हो. त्यांनी जीव कुठं दिलाय हे तर बघा. नाही का? जो गायक आहे
त्यांनी गायनासाठी जीव पायातळी दिलाय, त्याचं गायन आहे का? जो विद्वान आहे त्याची भाषा आहे का? सिद्धांत आहे का? पण खोडीलपणा, काही सण होत नाहीत. बरं, ज्याला दोन्ही येतं, गायकही आहे विद्वान आहे, त्याचं कीर्तन ऐकले गेले काच म्हणतात आचरण बरोबर नाही. काय म्हणतात? हा, बरं, ज्याचं आचरण बरोबर आहे ते जर भेटले, काय विद्वत नाही, गायनी नाही, विद्वत आहे, नुसतं चांगलं वागून काय फायदा? काय पाहिजे काय नेमकं तुला? अर्थ कळाला? तू म्हणजे दोष काढणारा समाज. म्हणून कोणत्या ध्येयासाठी कुणी प्राण दिलाय त्याच्या ध्येयाची किंमत करा. जे हुतात्मा आहेत देशाकरता त्यांची किंमत करा. त्यांचं घरदार बघू नका तुम्ही. ज्यांनी विद्वत्तेसाठी कष्ट केलेत, जो मोबाईल तुम्ही वापरताय ना त्याचा शोध ज्यांनी घेतलाय ते महान आहेत. तुमचं काय म्हशीमागं फिरता फिरता काय चाललंय? जेवढ्या फेसबुकवर कमेंट येतात ना, यांच्याकडे वेळ आहे. हे फेसबुकसाठी जीव दिला पायातळी. काही मला एक दिवशी एखादी कमेंट केली, मला एका पोराने दाखवली, मला तुमच्याबद्दल असं बोलले. म्हणजे नाव फार चांगलं होतं त्याचं, मोठ्या श्री वगैरे लावून. तर मी आपल्या जवळच्या माणसांना म्हटलं, कोण आहे रे हा माणूस? मला म्हशी मागचं आहे ते. तुला कसं काय माहिती? आमच्याच गावातला आहे. मग तुला कसं काय माहिती? आम्ही दोघं बरोबरच. तू का म्हणे बळी? अशा लोकांनी कमेंट करावी. प्रज्ञप्रधानांनी योजना कोणती काढावी, कीर्तनकारांनी कीर्तन कसं करावं, राजकारणाचे डाव चुकले कुठे, हे नाही. बरं, मी पण पुढचा टप्पा फार विनोदी आहे बरं का, म्हणजे मी अनुभवतो. आता आम्ही जेव्हा प्रवास करतो ना, ते म्हशी आडव्या येतात. बरं, म्हशी राखण्याचं काम आहे का नाही आडव्या येऊ नये म्हणून? बोला ना. ते जाणून बुजून आडव्या येतात म्हशी, त्या म्हशीच. आणि हे रेडे. तर आम्ही आडव्याला हाकत नाहीत ते लोक, असं बघतात. आम्ही त्या रेड्याकडे बघतो. असं बघितलं ना, ते गाडी थांबली की त्यांना बरं वाटतं. आपली म्हैस आहे, थांबवली की नाही गाडी, हाकणार. अरे, सौजन्य जर तुमच्यामध्ये नसेल, तुमच्यावर कोण प्रेम करणार? ज्ञानोबांची ओवी सांगतो तुम्हाला, सौजन्य तेथ सोयरीक. प्रेम कधी निर्माण होतं? ज्यावेळेस सौजन्य असतं. देश कधी मोठा होतो? सौजन्य असतं. मध्यंतरी मी गेलो होतो जापानमध्ये, इतकं मोठं सौजन्य पाहायला मिळालं. 3.5 कोटी लोक एकाच गावात राहतात. टोकियोमध्ये 3.5 कोटी लोक एकाच गावात राहतात. पण एकही स्त्री कमी कपड्यातली नाही. एकही पुरुषाने स्त्रीचा हात धरलेला नाही. म्हणून जापान मोठं आहे आज. मेड इन जापान म्हणतात. एकही 1.5 तरी माणूस असावा ना. क्राईम नाहीत. संपूर्ण देशामध्ये 0.5% क्राईम आहेत. देश महान कधी होतो? संस्कृतीचं पालन करतात तेव्हा होतो. एकमेकाला मदत करतात तेव्हा होतो. 200 किलोमीटरचा प्रवास 1 तासात होतो तिथं बुलेट ट्रेनने. किती किलोमीटर? 200 1 तासामध्ये. कुठं तो देश? आणि आपल्या बघा बरं, प्रवास अडवला तर शहाणा नाही. तिथं गतिरोधक आहे तो, जिथं गरज नाही. आणि जर नसले गतिरोधक, खड्डे तर आहेतच. किती तुम्हाला दणका बसला पाहिजे. समाधान. तो का म्हणे बळी? विठ्ठल विठ्ठल. याने काहीही होत नाही. तुम्ही मूर्ख राहता. 2 मिनिटं गाडी थांबली म्हणजे तो गाडीतला माणूस लहान नाही झाला, पण हा रेडा कधी मोठा होत नाही. आयुष्यभर हेच कुठाने करतोय तो. याची गाडी अडव, त्याची गाडी अडव, याच्या मागे जा, त्याच्या मागे जा. लहान राहिला. आपलं आयुष्य चुकीचं खर्च केलं. ज्ञानोबांचे शब्द फार चुकवून आला पहाडी. तुम्ही जगाला चुकवा आणि स्वतःला महान करा. हे तुकोबारायांचं जीवन आहे. तुका म्हणे बळी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा तुमच्यामध्ये मी मिसळलोय.
तुमच्याशी मी एक रूप झाले, याचं कारण अगोदर तुमच्या पायातळी जीव बळी दिला म्हणून तुमच्यासारखा झालो. विठ्ठला विठ्ठला. याचा दुसरा अर्थ आहे बरं का तुम्हाला, हा अर्थ लवकर काढणार नाही. पायातळी जीव दिला. देव व्यापक आहे. तसं तुकोबराय म्हणतात, अणु रेणू या थोकडा तुका जीव दिला पायातळी. मग हे घडतं. काहीही कमवा, काहीही कमवा, समर्पण लागतं, तेच ध्येय लागतं. दुसरं डोक्यात येता कामा नये. जे करायचंय तेच चित्तामध्ये पाहिजेत, तेच मेंदूमध्ये पाहिजेत, तेच तोंडातून आलं पाहिजेत. जगद्गुरु तुकोबरायांनी संसार सोडला, परमार्थ सुरू केला. परमार्थ मनात बसला, चित्तात देव उतरला, चित्त आणि देवाची मिठी पडली आणि मग एक रूप झाले. नो हे सारिता. कल्पना करा, देवाशी एक रूप झाल्यानंतर आनंदाला काही तोटा आहे का हो? अहो, त्यांचे अभंग गाऊन लोक आनंदात राहतात. ज्यांच्या मुखातून अभंग निघाले ते किती महान असतील, किती आनंदी असतील. पण शेवटचं या अभंगातलं शेवटचं चरण लक्षात ठेवा बरं. तुका म्हणे बळी जीव दिला, पायाच्या ऐवजी तुम्ही ध्येयातळी दिला. तुम्हाला जे जे जीवनामध्ये पाहिजेत, ध्येयातळी जीव दिला, ती वस्तू आपोआप तुमच्या पाया पडायला येते. तुकोबराय म्हणतात, मोक्ष सुखा हनुलाथा. का? जीव दिला पायात, ईश्वर रूप झालो. कुणाला मुक्त व्हायचंय? भगवान चतुर्भुज नर. नर नर काय होऊन ठेले? चतुर्भुज नर होऊन नर चतुर्भुज होतो. विठ्ठला हरी तैसे हरीचे दास. शब्दाचा प्रयोग लक्षात घ्या. हरी जसा आहे सच्चिदानंद स्वरूप, तसे हरीचे दास आहेत. हरी तैसे हरीचे दास. नाही चिंता नाही, भय नाही, मोह नाही, हा काही नाही. ईश्वर स्वरूप हे या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून ध्येय प्राप्तीसाठी स्वतःचा जीव त्या ध्येयास पायातळी द्या. मग तुमचं जीवन उमलेलं. कष्ट केलं ना तुम्ही जीवनामध्ये, प्रयत्न केला ना पूर्ण मनाने, जीव दिला पायातळीचा अर्थ वर वर प्रयत्न करणं नाही. जे शेतकरी मनातून शेती करतात ना, पृथ्वी त्याला धन देते. धन आहे का नाही? या गावामध्ये बरंच परिवर्तन होत चाललेलं आहे. सतत लक्ष दिलं पाहिजे. भगवानगड बदलतोय. जीव दिला पाया, सतत लक्ष आहे म्हणून बदलतोय. जरासं दुर्लक्ष झालं, कोण कुत्रे येऊन तोंड लावेल काही सांगता येणार? सांगायला पाहिजे तुम्हाला. बदल केवळ सतत लक्ष पाहिजे. जीव दिला आणि ते बदल आपल्याला महान बनवतात. अभ्यासासाठी जीव द्या, धनासाठी जीव द्या, प्रेमासाठी द्या. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, तुम्ही देवासाठी द्या, तुम्ही देव व्हाल. म्हणून या अभंग आता तुमचं ऐकण्याची जी क्षमता आहेत त्यानुसार या अभंगाचा अर्थ सांगितला. हाच अभंग जर आळंदी पंढरपूरला असता तर अजून वेगळ्या तत्वाने आणि सिद्धांताने जरा कठीण भाषा वापरली जाते, सिद्धांताची बडीमार होतं. तरी पण आपण सगळे 25वा रौप्य महोत्सव आहे आपला आणि प्रेमाचं गाव आहेत, म्हणून होईल तेवढं गळी उतरवण्याचा प्रयत्न करा. उद्देश एकच आहे, सगळे तरुण पोरं आहेत. ध्येय चुकवू नका, ध्येयासाठी प्राण द्या. नक्की ध्येय तुम्हाला मोठं केल्याशिवाय राहणार नाही.